हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर अचानक जर तुम्हाला पटकन स्वयंपाक करावा लागला तर ह्या पद्धतीची डाळ तडका जर तुम्ही बनवलं तर पटकन होते। कुकरमध्येच डायरेक्ट फोडणी दिली तर इथं मी डाळी सगळ्या अगोदर धुवून भिजत ठेवलेल्या आहेत, म्हणजे त्यानंतर उतू पण येत नाही कुकरमधून। आता कुकरमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग, कांदा वगैरे अगोदर भाजून घ्यायचा। तर डाळीमध्ये म्हणाल तर मी तुरीची, मसूरची आणि मुगाची डाळी असते ते एकसारख्या घेतलेल्या आहेत समप्रमाणात, आणि त्यामध्ये हरभऱ्याची डाळ, उडीद डाळ आणि मटकीची डाळ थोडीशी चमचा तुम्ही टाकू शकता। तर ह्या सगळ्या डाळी एकदा स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी चांगले टाकून त्या भिजत ठेवलेल्या आहेत। तर कांदा पण छान परतून झाल्यानंतर यामध्ये लसूण पण बारीक केलेला टाकलेला आहे, अद्रक लसणाची पेस्ट टाकू शकता इथं, आणि नंतर टोमॅटो टाकलेला आहे। आणि डाळीमध्ये थोडासा गूळ नक्की टाका, यामुळे तुरीच्या डाळीमुळे होणारं जे पित्त आहे ते कमी होतं। आणि मसाल्यामध्ये म्हणलं तर मी आपलं रेग्युलर काळं तिखट असतं ते घेतलेलं आहे, सांबर मसाला 1 चमचा आणि हळद घेतलेली। आता तुम्हाला कोणते मसाले तुम्ही टाकता ते टाका, पण त्याचबरोबर सांबर मसाला मात्र 1 चमचा नक्की टाका, यामुळे डाळ चवीला होते। आणि ह्या सगळ्या डाळी अशा भिजल्यामुळे काय होतं की नंतर आपण डायरेक्ट हे कुकरमध्ये शिज डाळ बनवतोय तर त्या अजिबात पाणी वगैरे त्यातलं बाहेर येत नाही। त्यामुळे डाळ अगोदर थोडा वेळ 15-20 मिनिटासाठी भिजत ठेवू शकता, किंवा तुम्ही बाकीची तयारी करेपर्यंत सुद्धा डाळ आपली भिजली जाते। नंतर यामध्ये गरमच पाणी मी टाकलेलं आहे। आता एवढं पाणी म्हणजे नंतर पाणी मला टाकायचं नव्हतं, तर आताच अगोदरच मी पाणी टाकलेलं आहे। थोडंसं मीठ कमी होतं ते टाकलं, आणि 1-2 चमचे तूप तुम्ही थोडंसं वरून टाकू शकता, यामुळे डाळीला अजूनच छान चव येते। आणि सुकी मिरची असेल आणि कढीपत्ता तो फोडणीत जरूर टाका। आता माझ्याकडचं संपलेलं होतं, तर याला कुकरला मी 4 शिट्ट्या काढून घेत आहे। तर 4 शिट्ट्यामध्ये हे डाळ व्यवस्थित शिजली जाते। तोपर्यंत बघा एका साईडला भात सुद्धा तयार झालेला आहे। भात शक्यतो मी पातेल्यातच बनवते, आणि आता पीठ मळून पण झालेलं आहे, आणि नंतर पोळ्या बनवायला घेतलेल्या आहेत। तर कुकरच्या सुद्धा 4 शिट्ट्या झालेल्या आहेत, आणि अगोदर मी मटकीची भाजी केलेली होती। तर बघा मस्त अशी डाळ अगदी झटपट तयार झालेली आहे, साधीसुधी, आणि चवीला सुद्धा फार छान होते। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा डाळ कधी बनवून बघा। तर इथं बघा हा भात पण तयार आहे, चपात्या पण माझ्या करून झालेल्या आहेत, बासुंदी आणलेली होती, आणि ही मटकीची भाजी मी अगोदर बनवलेली होती। तर अशा पद्धतीचा स्वयंपाक जर तुम्ही करायचा असेल गडबडीत तर ह्या पद्धतीने केलं तर अर्ध्या तासात तुमचा पूर्ण स्वयंपाक होतो। 3 ते 4 लोकांचं जेवण बनवायचं झालं तुम्हाला तर। डाळ भात आणि भाज्या बनवून घेतले की मग नंतर चपात्या करायला वेळ जात नाही, पटकन होतात। तर मी तवा ताट वाढून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीचं पटकन होणारं अर्ध्या तासामध्ये मी हे सगळा स्वयंपाक बनवलेला होता। नंतर जेवायला दिलं तर त्यांना बिग बॉस बघत जेवायचं होतं। तर बाहेर थोडासा पाऊस येऊन गेलेला होता, छान वातावरण होतं। नंतर मामा पोरांना सोडायला आलेला होता, तो पण गेला। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला तर एक लाईक करा, आणि चॅनलला पण सबस्क्राईब